नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय ठरलेली आणि गाजलेली मालिका। या मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाची बातमी ही चटका लावून जाणारी होती। ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर ठरलं तर मग मध्ये पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार याबाबत चर्चा सुरू होत्या। काही दिग्गज अभिनेत्रींची नावंही समोर आली होती, मात्र अद्याप तसं काहीच ठरलं नसल्याचा खुलासा ठरलं तर मग मालिकेतील अभिनेत्रीने केला। ठरलं तर मग मालिकेत प्रतिमाची भूमिका साकारणारी आणि मालिकेची संवाद लेखिका असलेली अभिनेत्री शिल्पा नवलकरने नुकतीच एक मुलाखत दिली। या मुलाखतीत अभिनेत्रीने पूर्णा आजीच्या रिप्लेसमेंट बद्दल भाष्य केलं। ती म्हणाली, सध्या आमची क्रिएटिव्ह टीम याचा विचार करत नाहीये। ज्योतिताई दर महिन्याच्या शेवटी 5 दिवस सुट्टी घ्यायच्या, त्या पुण्याला जायच्या, त्यांची डॉक्टरची अपॉइंटमेंट, रेग्युलर चेकअप, त्यांच्या मुलीला त्या भेटायच्या। हे 2-2.5 वर्षापासून त्यांचं रुटीन होतं। सलग 5 दिवस त्यांची सुट्टी असायची, त्याचप्रमाणे शूट मॅनेज व्हायचं आणि मग परत महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्या परत यायच्या आणि 25 तारखेपर्यंत शूटिंग करायच्या। तसंच 3 मालिकांच्या महासंगमाचं शूटिंग पूर्ण करून त्या गेल्या होत्या। सुचित्रा ताईशी त्यांचं बोलणं झालं होतं आणि मग अचानक दुसऱ्या दिवशी कळलं की असं झालं। आम्ही अजूनही हे सगळं प्रोसेस करतोय। ज्योतिताई आम्हाला खूप जवळच्या होत्या। खूप जण विचारत आहे की त्यांच्या जागी कोणाचं कास्टिंग होणार वगैरे। काही अभिनेत्रींची नावंही समोर आली आहेत, पण खरं सांगायचं तर काहीच ठरलेलं नाहीये। आम्ही सध्या विचार करत नाही आहोत, असंही शिल्पा नवलकर यांनी सांगितलं। यामुळे सध्या तरी ठरलं तर मग मालिकेमध्ये पूर्णा आजीच्या भूमिकेत कोणतीही अभिनेत्री दिसणार नाही हे स्पष्ट झालं आहे। तर मित्रांनो, तुम्ही ठरलं तर मग मालिकेत पूर्णा आजीला मिस करत आहात का? कमेंट करून नक्की कळवा।